मित्रांनो नमस्कार. आपण आता जे शेवगे झाडं पाहत आहे ना त्याला 2 महिने पूर्ण होऊन गेले. तेव्हा 1 महिन्याचं रोप झालं शेवग्याचं, तेव्हा हे लावले आणि आता 2 महिने झाले झाडं तयार झाले. तुम्ही जर जुने व्हिडिओ पाहिले शेवगा लागवडीचे याच्या यूट्यूब चॅनलवरती तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की किती बारीक आणि किती नाजूक रोप होतं आणि आज किती भारी ते झाडं तयार होऊन राहिले. नवीन पानं, नवीन शेंडा आणि खालचं बुडाची जी साईज पाहिली तर ती पण थोडीशी मोठी झालेली आहे. आता सकाळचे 7:30 वाजलेले. सकाळी 6 वाजता मोटर चालू केली होती ड्रिपची, पाणी देत आलं ड्रिपनी. आणि झाडं जर पाहिली तर खूप अशी चांगली आणि हिरवीगार आहे. जेव्हा लावली झाडं त्यावेळेसला पानच कमी होते झाडांना आणि आता नवीन शेंडा फुटल्यामुळं झाडं एकदम गोंडस आणि हिरवीगार झाडली. गोंडस म्हणण्याचं कारण काय, काही आता ही झाडं फुटवा करायला लागलेली आहे. म्हणजे जे नवीन शेंडा फुटल्यामुळं जे पानं आहेत ती पसरलेली आहे, म्हणजेच नवीन मुळं हे आता याला निघायला लागलेली आहे. आता इथं 2 झाडं आहे. पहिले एक झाड लावलं ते कोमेजून गेलं होतं, असं वाटलं ते येणार नाही म्हणून इथं दुसरं झाड लावलं आणि काही दिवस झाले जे कोमेजलं ते पण झाड चांगलं झालं आणि नंतरनं जे लावलं ते पण झाड चांगलं झालं, म्हणून या जागेवरती 2 झाडं झालेले. आता 2 महिने पूर्ण होऊन गेलेले आणि जेव्हा झाडं लावली तेव्हा थंडी होती आणि आता उन्हाळा कडक चालू झालेला आहे. पुढचे 2 महिने खूप महत्त्वाचे मित्रांनो. आता मार्च महिना हा संपणार आहे. एप्रिल आणि मे हे 2 महिने झाडांसाठी खूप महत्त्वाचे, कारण आता या वावरात दुसरा कोणताच माल नाही आहे. विहिरीचे बोर कमी झाले, विहिरीचं पाणी पण आता कमी व्हायला लागलेलं आहे आणि जसजसं विहिरीचं पाणी कमी होईल तसतसं झाडांना पाणी लेट भेटतं किंवा कमी भेटत आहे. आता जोपर्यंत या वावरात दुसरा माल होता तोपर्यंत त्याला पाणी जास्त होतं किंवा गारवा होता. आता तो पण माल नाही आहे, गारवा नाही आहे वावराला. आता वावर नांगरून टाकले, पलटी मारून टाकली. आता काल जो व्हिडिओ काढला होता डोंगऱ्यांचा बघा, त्याच्यामध्ये पण शेवगे झाड लावलेले आपण डोंगऱ्यामध्ये आणि ती पण तशीच जशी बाजूची झाडं पाहिली तुम्ही वाढलेली गोंडस झाडं झालेली तशीच डोंगऱ्याची झाडं झाली. आणि ही जी इकडची जी झाडं आहेत ती थोडीशी लेट लावलेली आहे, म्हणजे 1 आठवडा लेट लावलेली आहे डोंगऱ्यामध्ये झाडं, कारण रोप शिल्लक राहिलं, जास्त रोप होतं आपल्याकडं शेवग्याचं आणि मग डोंगरे काढायला लेट आहेत. तरी पण आपण जिथं जागा आहे डोंगऱ्यांमध्ये तिथं लावून द्यायले आणि ती बघा ती पण झाडं खूप चांगली झालेली. म्हणजे जी आधी झाडं लावली ना तिच्यासारखी जी झाडं जी आहेत डोंगऱ्यातली ती झाली. तर मित्रांनो आता पावसाळा येईपर्यंत आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि हा सगळा खटाटोपे ही सगळी ओरटाळे ही पुढं आपल्याला जी शेळी पालन चालू करायचं आहे त्याच्यासाठीच चालू आहे, कारण जास्तीत जास्त चारा आपल्याला हा तयार करायचा, उपलब्ध करायचा आहे.